महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख यांच्या थार गाडीचा अपघात झालाय। संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रात आणि त्यांच्या लाखो चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। कुठे झाला अपघात, कसा झाला आणि पैलवान सिकंदर शेख सध्या कुठे आणि कसे आहेत याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात एलएस मराठी। सकाळी एक बातमी आली आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशात एकच खळबळ उडाली। बातमी होती पैलवान सिकंदर शेख यांच्या गाडीचा अपघात झाला। मात्र सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख हे सध्या पूर्णपणे सुखरूप असून त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही। सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर त्यांच्या महिंद्रा थार कारला एक भीषण अपघात झाला। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रात आणि त्यांच्या लाखो चाहत्यांमध्ये चिंतेचं प्रचंड मोठं वातावरण निर्माण झालं होतं। सुदैवाने या मोठ्या आणि भीषण दुर्घटनेमधून सिकंदर शेख आणि त्यांचे सहकारी बालंबाल बचावलेत। हा अपघात रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ तालुक्यात असलेल्या विठ्ठलवाडी गावाजवळ घडलाय। ही घटना आज सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घडली। पैलवान सिकंदर शेख हे आपल्या प्रवासासाठी सांगोला मिरज मार्गावरून जात असताना हा अपघात झालाय। पहाटेच्या वेळी प्रवास सुरू असताना अचानक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि त्यांची भरधाव थार गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या साइड डिवायडरला जाऊन वेगानं आदळली। हा अपघात नेमका कशामुळे झाला? चालकाला पहाटेच्या वेळी अचानक डुलकी लागली होती की गाडीमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता? याचं नेमकं कारण अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही। हायवे पोलीस आणि स्थानिक प्रशासन या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। अपघाताची तीव्रता इतकी भयंकर होती की धडक बसताच महिंद्रा थार गाडीच्या समोरील आणि बाजूच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झालाय। गाडीच्या दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालं असून अपघाताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता। अपघाताची माहिती मिळताच महामार्गावरील स्थानिक नागरिकांनी आणि परिसरातील लोकांनी तातडीनं घटनास्थळाकडे धाव घेतली आणि तेथील परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केली। सुरुवातीला गाडीमध्ये नेमकं कोण होतं आणि कोणाला किती दुखापत झाली याबाबत प्रचंड संभ्रमावस्था आणि भीतीचं वातावरण तयार झालं होतं। सर्व चाहत्यांसाठी अत्यंत समाधानाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे सिकंदर शेख पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही। अपघातानंतर प्राथमिक तपासणी करून त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आलाय। हा अपघात नेमका कशामुळे झाला, चालकाला डुलकी लागली होती का, गाडीत तांत्रिक बिघाड झाला याचा तपास हायवे पोलीस करत आहेत। दुर्घटनाग्रस्त थार गाडी महामार्गावरून क्रेनच्या साहाय्यानं बाजूला करण्यात आली असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे। मैदानावर भले पैलवान ज्याच्यासमोर टिकत नाहीत त्या सिकंदर शेख यांनी आज मृत्यूच्या दारात येऊनही काळावर मात केली आहे आणि ते सुखरूप आहेत। हीच आजच्या घडीची सर्वात मोठी आणि दिलासादायक वस्तुस्थिती आहे। सिकंदर शेख हे महाराष्ट्रातील कुस्ती विश्वातील अत्यंत लोकप्रिय आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेलं नाव आहे। त्यांनी आपल्या आक्रमक खेळी शैलीनं आणि दमदार कामगिरीनं आजवर अनेक मानाच्या कुस्त्या गाजवल्यात। त्यांच्या सुरक्षिततेची बातमी अधिकृतपणे समोर आल्यानंतर कुस्तीप्रेमींनी आणि त्यांच्या अथांग चाहत्यांनी सुटकेचा निश्वास टाकलाय। हायवे पोलीस सध्या दुर्घटनाग्रस्त वाहन बाजूला करून सुरळीत करण्याचे आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम करत आहेत। ब्युरो रिपोर्ट एलएस मराठी।